हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहमीप्रमाणे खूप छान आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि जसं की मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे की खूप स्वस्त दरामध्ये तुम्ही घरच्या घरी कसे नेल्स क्रिएट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही महागड्या नेल्स पार्लरमध्ये किंवा महागड्या पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही खूप कमी किमतीमध्ये खूप स्वस्त आणि खूप छान असे नेल्स स्वतः घरी क्रिएट करू शकता. बघूया आपण कसे. खूप सारे फेस्टिवल्स आता येत आहेत, नवरात्री येते, दिवाळी येते, तर गाईज 200 ते 300 रुपयामध्ये हार्डली तुम्ही घरच्या घरी 10 to 15 डेज राहणारे नेल्स इझिली अफोर्डेबल आणि खूप सुंदर दिसणारे करू शकता. तर चला बघूया आपण काय. त्याच्यासाठी मी घेतला आहे ग्लू. आणि तुम्ही बघतच असाल इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला मेन्शन केलेलं असतं 5 नंबर, 0 नंबर, 1 नंबर. तर ह्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या फिंगर्सचे पूर्ण चेक करून घ्यायचे आहेत. आणि खूपसं काही फारसं अवघड नाही आहे ही गोष्ट. तुम्ही बघतच असाल मी इकडे माझ्या फिंगर्सच्या मापाने नेल्स काढून घेतलेले आहेत. हे जसं मिडल फिंगर, साईड फिंगर, प्रत्येक गोष्टीचे मी माझ्या साईजने करून घेतलेले आहेत. आणि हे पाहू शकता. आणि खूप सुंदर असे ह्यांना तुम्हाला आकार द्यायची सुद्धा गरज नाही आहे. बघू शकता नेल्समध्ये राऊंड, स्क्वेअर, ओव्हल सगळे आकार असतात. आणि ह्याच्यामध्ये आता रेडीमेड आर्टिफिशियल नेल्स पूर्णपणे तुम्हाला त्याच आकाराचे मिळतील. आणि ह्यांना काही तुम्हाला पर्सनली किंवा सेपरेट असा आकार द्यायची गरज नाही आहे. पाहू शकता किती सुंदर असे. फक्त तुम्हाला तुमच्या फिंगरच्या ह्याच्याने तुम्हाला साईजप्रमाणे हे काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला इथे स्टिक करायचं आहे. तर बघूया गाईज कसं. जसं मी तुम्हाला सांगितले हे पाऊच आहेत आणि इथे मी सगळे माझ्या मापाचे फिंगर्सचे सगळे नेल्स काढून घेतलेले. आणि आता आपण वापरतोय ग्लू. सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला ग्लू खूप चांगल्या क्वालिटीचा यूज करायचा आहे. बिकॉज तो जर तुम्ही व्यवस्थित नाही वापरला तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. बिकॉज जेवढा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा ग्लू वापराल तेवढे तुमचे नेल जास्त दिवस राहतील. आता हा थोडासा हे झाला आहे, खूप दिवस त्याचा यूज नसल्या कारणामुळे तो आता थोडासा ड्राय झालेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे कशाच्या तरी सहाय्याने ते स्टिक ओपन करून घेऊ. त्याचा ड्रायनेस पूर्ण काढून घेऊ. नाही निघत आहे मला आता. त्याच्यासाठी जस्ट अ मिनिट गाईज. तो फारच जस्ट 2 सेकंड. हॅलो, आय एम बॅक. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ग्लू तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचा यूज करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता ग्लूमध्ये थोडंसं ड्रायनेस आलेलं आहे बिकॉज तो खूप दिवस झाला यूज नाही केला आहे. तर मी आता कशाच्या तरी सहाय्याने तो त्याला काढायचा विचार करते. फायनली मला भेटलेला आहे. डन. क्लोज आहे, क्लोज आहे. येस येस. ते धूप लावलंय ना. सॉरी गाईज, ॲक्च्युली आज आपला सलून क्लोज असता तर क्लायंट इन्क्वायरीला आलेले. थोडंसं मी वेळ काढून त्यांच्यासोबत बोलत होती. बाय द वे, नवरात्रीची तयारी कोणाची कुठपर्यंत आली आहे आणि काय काय तयारी झाली आहे तर नक्की कळवा. फायनली आपला ग्लू बाहेर आलेला आहे. अँड देन मी लावणार आहे. हा जो ग्लू आहे तुम्हाला अशा पद्धतीने इथे घ्यायचा आहे. गाईज वेट. फारसं काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही इझिली घरच्या घरी करू शकता ही सगळी गोष्टी. थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालेल्या आहेत गोष्टी, बट ठीक आहे, एवढा मोठा इश्यू नाही आहे. बऱ्याच दिवस त्याचा यूज न केल्यामुळे हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो आहे.
फायनली ते झालेलं आहे. तुम्ही अशा सहाय्याने पण तो करू शकता. बिकॉज आता हे वर्क नाही करत आहे, त्यामुळे मी थोडंसं ब्रशचं हेल्प घेणार आहे. जो तुमचा खराब झालेला ब्रश असेल किंवा जो तुम्ही युजेबल नाही आहेत त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ग्लू ॲप्लिकेशन करू शकता. बिकॉज आता माझं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, ती क्यूबवरची जास्त स्टिक झाल्यामुळे ती ओपन होत नाही आहे. देन हा अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावर ग्लू लावायचा आहे आणि तो तुमच्या फिंगरवर स्टिक करायचा आहे. वाव, इतका छान आणि सुपर्ब होऊ शकतो, तुम्ही आयडिया पण नाही करू शकत. आणि इतक्या सुंदर प्रकारे तो स्टिक होतो हातावर. सच अ सुपर्ब. थोडंसं हाताला लागलं माझ्या, बट इट्स ओके. आणि इथे तुम्हाला कोणाच्या हेल्पची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः सगळं करू शकता आणि तुम्हाला महागड्या पार्लर्समध्ये सुद्धा जायची गरज नाही आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवते. लाईक सी, तुम्ही बघू शकता, ह्याला तुम्हाला शेपची पण गरज नाही आहे. हा किती सुंदर प्रकारे लागलाय, बघू शकता. आणि कुठल्याच आपल्याला कोणाच्या मदतीची कोणाच्या हेल्पची गरज नाही आहे आणि कुठल्या महागड्या पार्लरमध्ये जाऊन 3-4K तुम्हाला वेस्ट करायची गरज नाही आहे. देन मी घेते आपला सेकंड नेल. तुम्ही बघू शकता इथे, तुम्ही ट्राय करून की कुठला फिंगरचा तुम्ही कोणता नेल काढलेला आहे आणि साईज एकदा चेक करून करायचं आहे जे पण कराल ते. बिकॉज तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे नेल्स वेगवेगळे लावलेत तर ते छान नाही दिसणार, तर उद्या परत ते विचित्र वाटतात बाहेर गेल्यावरती. तर एकदा ती गोष्ट तुम्ही नक्की चेक करून घ्या. फर्स्ट फिंगरचा नेल्स ॲप्लिकेशन करते आहे मी तो पूर्णपणे प्रॉपर स्टिक केला आहे. स्टिक करताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. मी माझे ओरिजिनल नेल्स कट नाही केलेले आहेत, बिकॉज मी फक्त उद्या माझं शूट आहे त्याच्यासाठी मी लावते आहे, त्याच्यामुळे मी माझे ओरिजिनल नेल्स नाही कट केलेत. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट ते थोडे दिवस स्टे व्हावे म्हणून तुम्ही तुमचे ओरिजिनल नेल्स कट करून त्यांना प्रॉपर शेप करू शकता. सी लाईक, हा तुमचा फर्स्ट फिंगरसुद्धा तयार झालेला आहे. वाव, इतक्या छानरित्या तुमचे नेल्स क्रिएट होतात आणि खूप कमी वेळामध्ये, म्हणजे हार्डली 5 मिनिटामध्ये माझं हे सगळं झालेलं आहे. देन मी घेते आहे माझा थर्ड फिंगरचा पण मी नेल्स काढून ठेवलेले आहेत. वाव, मला खूप आवड आहे नेल्सची, बट कामांमुळे मला नाही करता येत कंटिन्यू. बट आता मी करते आहे बिकॉज माझं उद्या शूट आहे, त्याच्यासाठी मी नेल्स लावते आहे. तर मी विचार केला की मी 2 दिवसापासून यूट्यूबवर काही अपलोड पण नाही केलं आहे, तर मी विचार केला की ज्यांना नेल्स करायची खूप आवड असते पण जे अफोर्ड नाही करू शकत डेली पार्लरमध्ये जाऊन, तर असं काहीच नाही आहे, तुम्हाला डेली पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे गाईज. जे पण नवीन आहेत, ज्यांना नेल्सबद्दल काही आयडिया नाही आहे, तुम्ही घरच्या घरी आणून कसे नेल्स करू शकता हे मी तुम्हाला दाखवते. आणि खूप सुंदररित्या बनतात आणि कोणी तुम्हाला बोलणार पण नाही की हे तुम्ही घरच्या घरी केलेले आहात. मी आता आपल्या सॅलॉनमध्ये आहे त्याच्यामुळे दाखवते मी फक्त तुम्हाला. जस्ट लुक लाईक 3 नेल्स आपले डन झालेले आहेत. आणि हे माझं नेल बार आहे आणि मी आता सध्या तिथेच बसून व्हिडिओ शूट करते. वाव, नाईसली डन. मी तुम्हाला पूर्ण दाखवेन 5 फिंगर्सचं. ऑलमोस्ट माझा 4th फिंगर चालू आहे. तुम्ही बघू शकता हार्डली 10 मिनिट्समध्ये आपले ऑल ओव्हर फिंगर्स होऊन जातील. माझा काही विचार नव्हता असं की मी आज हा व्हिडिओ बनवेन, पण मी विचार केला की चला बसल्या बसल्या काहीतरी
थोडंसं तुमच्यासाठी पण मी काहीतरी क्रिएटिव्ह असं दाखवते की घरी बसल्या आता नवरात्र येते तर तुम्ही पण काहीतरी असे उद्योग करू शकता घर बसल्या. हार्डली 200 और 300 रुपीजमध्ये एक नॉर्मलशी जेल पेन तुम्ही आणलीत घरी, त्याच्यावर थोडेसे ग्लिटर ॲप्लिकेशन केलेत आणि हे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी नेल्स खूप छानरित्या बनवू शकता. ऑलमोस्ट माझे 4 नेल्स कंप्लीट झालेले आहेत. मला तर वाटतसुद्धा नाही आहेत की मी डुप्लिकेट नेल्स लावते. वाव, सी लाईक म्हणजे हे तुमच्या पूर्ण ट्रान्सपरंट नेल्स आहेत आणि हे पूर्ण तुमच्या फिंगरसारखेच दिसत आहेत. अमेझिंग. म्हणजे काय काय येतं ना आपल्याला त्याची कल्पना पण नसते मार्केटमध्ये आणि हे स्पेशली आम्हा मुलींसाठी तर खूप चांगलं आहे. प्रत्येकाने घर बसल्या काही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या आपल्या फ्युचरसाठी भविष्यासाठी चांगल्या आहेत. आणि घर बसल्या तुम्ही नक्की शिका नेल्स कसे क्रिएट करतात. गरज नाही आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला महागड्या सलून्समध्ये जाण्याची. घर बसल्यासुद्धा तुम्ही खूप छान नेल्स बनवू शकता, ते पण 10 ते 15 मिनटामध्ये. मी तुमच्याबरोबर व्हिडिओ चालू असताना सगळं शेअर करते आणि दाखवते पण तुम्ही बघताय. आणि मला ह्यांना स्पेशली नेल्सला मला आकार द्यायची पण गरज नाही आहे, तो प्रॉपर शेपमध्येच आहेत. थोडंसं फक्त मला त्यांना करावं लागेल हलकं हलकं साईडून. तर बघू शकता माझे ऑलरेडी 1 हँड इज डन. माझा पूर्ण एक हात तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला शेप दिसतोय, याचा ओवेल शेप आहे आणि तो एवढा सुंदर झाला आहे की त्याला मला पूर्ण काही करायची गरजच नाही आहे. तरी पण मी थोडंसं आता त्याला फिनिशिंग करते बफरच्या साहाय्याने. पाहू शकता तुम्ही बफर घ्यायचं आहे तुम्हाला आणि हलकं हलकंसं त्याला पॉलिश करायचं आहे. गरज असेल तर, अदरवाईज तुम्ही नाही केलं तरी चालेल. मी करते बिकॉज मला ते खूप शार्प आहेत. ते तुम्हाला काही काम करताना वगैरे कुठेही त्रास देऊ शकतात किंवा लागू शकतात. त्यांना जास्त वेळ नाही लागत. ह्या बफरने फक्त 3 ते 4 मिनटं तुम्हाला फक्त त्याला पॉलिश करायचं आहे. आणि हे साईडून जे शार्प आहेत कोणे ते तुम्हाला फक्त त्यांना असं घासायचं आहे आणि त्यांना प्रॉपर शेपमध्ये आणायचं आहे. जर तुम्हाला प्रॉपर हा शेप हवा आहे तर तुम्ही तोच कंटिन्यू करू शकता. मला ॲक्च्युली तो शेप फार आवडला आहे, बट मी हा प्रयत्न करते की त्यांना साईडून थोडंसं हलकंसं त्यांना मी घासते बिकॉज ते मला कुठे लागायला नको. बिकॉज आपल्याला एका जागेवर खुर्चीवर बसून आपली कामं नसतात, आपल्याला 100 ठिकाणी हात हलवावे लागतात. सो मी थोडंसं त्यांना थोडंसं हलकंसं, जास्त नाही, मी दाखवते तुम्हाला पूर्ण प्रॉपर करून 5 फिंगर्सचं. हां हां हां, एक नंबर. मला तरी म्हणजे खूप असं मला कुठेही असं जायचं असेल किंवा तयार व्हायचं असेल तर मी नक्कीच हा प्रयोग करते. बघू शकता मी दाखवते तुम्हाला पण मी जसं घासते बफरच्या साहाय्याने हेच तुम्हाला करायचं आहे. आणि गाईज जे पण माझे हा व्हिडिओ बघतायत नक्की मला सांगा की कसा वाटला आणि नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल याचा की मी जे सांगते. खूप मुली असतात ज्यांना नेल्स करता येत नाहीत आणि प्रत्येक वेळेला कुठे जायचं असलं की ते महागड्या पार्लरमध्ये जाऊन नेल एक्सटेन्शन विथ जेल पॉलिश करायला 3,000 to 4,000 घालवतात. तर अजिबात गरज नाही आहे त्या गोष्टींची. माझं स्वतःचं सलून असून पण मी तुम्हाला सांगते तुम्ही स्वतः पण हे करू शकता. मी अजून असेच व्हिडिओज छान छान बनवेन तुम्हाला. मी आता सध्या तुम्हाला फक्त 1 हँड्सच दाखवणार आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेन की मी नेल्स काय बनवलेले आणि त्याच्यावरती मी काय आर्ट केलेलं. पण सध्या मी हा व्हिडिओ फक्त ह्याच्यासाठी बनवते की तुम्ही प्रॉपर नेल स्टिक कसे करू शकता. आणि प्लीज जर तुम्ही 1 हँडचा फर्स्ट करताय तर तो ग्लू परत झाकून घ्या, नाहीतर तो ग्लू उघडा राहिला तर तो पूर्ण ड्राय होतो विदिन सेकंड आणि सगळा खराब होऊन जाईल. तर असं करू नका. वाव,
तुम्ही लिटरली इमॅजिन पण नाही करू शकत. बघा हे किती सुंदर नेल्स झालेत आणि तुम्हाला कळेल की हे कुठल्याच अँगलने कुठे आर्टिफिशियल नाही वाटत आहेत. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला अजूनही काही स्किन आणि हेअर्स रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, क्युरीज असतील तर नक्की शेअर करा. आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल आपला सॅलॉन आणि टॅटू स्टुडिओ आहे विथ आपल्याकडे नेल आर्टसुद्धा होतं. आपल्याकडे टॅटूमध्ये सध्या डिस्काउंट चालू आहे. जर कोणाला करायचं असेल तर नक्की DM करा. जसं की तुम्हाला माहितीच असेल इन्स्टावर आपलं पेज आहे. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही तिथे मला DM करू शकता. अदरवाईज इथे कमेंट लिस्टमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर गाईज आपल्याकडे सॅलॉनमध्ये खूप सारे ऑफर्स रनिंग असतात हेअर आणि स्किनवर. तर नक्की व्हिजिट करा आपल्या सॅलॉनला. आपलं सॅलॉन खारघर इथे आहे. मला सॉरी मी कॅमेराकडे बघून नाही बोलू शकत बिकॉज मी नेल्सवर कॉन्सन्ट्रेट करते. तर तुम्ही नक्की खूप कमी वेळामध्ये खूप काही शिकला असाल आता ह्या व्हिडिओमधून. तुम्ही खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्ही घरच्या घरी तुमचे नेल्स कसे क्रिएट करू शकता. हार्डली तुम्हाला फक्त 3 ते 4 गोष्टी लागतील. मी शेअर करतेच तुमच्याबरोबर झाल्यावरती. मला खूप मजा आली तुम्हाला ही गोष्ट सांगताना की तुम्ही घरच्या घरी नेल्स कसे करू शकता. आणि खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये. आपल्याला रेग्युलर आपण वर्किंग असतो, हाऊसवाईफ असतो किंवा आपण ऑफिशियल असतो. कुठल्याच गोष्टींमध्ये आपण एवढे बिझी असतो की आपल्याला कुठे सॅलॉन्समध्ये जायला पण कधी कधी वेळ भेटत नाही आणि एमर्जन्सी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर तुम्ही शॉर्टकटमध्ये कशा गोष्टी मॅनेज करू शकता हे मी तुम्हाला नक्की सांगते. आणि मला फार आवडेल. आणि फायनली माझं डन झालेलं आहे 1 हँड फिंगर. आणि तुमचं पूर्ण असं नेल्स लावून झाल्यावर तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुली डन झाल्या त्या गोष्टी. आणि लुक लाईक तुम्ही बघू शकता माझे 5 फिंगर्स ऑलरेडी डन झालेले आहेत. आणि हे बिलकुल पण आर्टिफिशियल नाही वाटत आहेत. कुठल्याच अँगलने आर्टिफिशियल नाही वाटत आहेत. बघू शकता लुक याचा शेप पण एवढा सुंदर झाला आहे. मी ॲक्च्युली तुम्हाला बोथ हँडचं करून दाखवणार होते पण माझ्याकडे सध्या आता वेळ फार कमी आहे आणि मला माझे दोन्ही हँड्स फिनिश करायचे आहेत. मला जेल पेंट करायचं आहे. त्याच्यानंतर मला उद्याच्या शूटची तयारी करायची आहे. पण गाईज तुम्हाला माझा हा ब्लॉग हा व्हिडिओ कसा वाटला, मी दिलेली माहिती कशी वाटली आणि मी नक्कीच यूट्यूबवर अपलोड करेन की मी काय नेल्स केलेत. पण सध्या आता मला जावं लागेल आणि मी तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. मी हार्डली 10 to 15 मिनिट्समध्ये माझे नेल्स डन केलेत. फक्त एक ग्लू हवा आहे तुम्हाला, तुमचे नेल्स हवेत आणि बफर हवं आहे. ह्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचा घरी नेल आर्ट करू शकता, नेल एक्सटेन्शन करू शकता, जेल पेंट करू शकता. तुम्हाला कुठल्याही महागड्या पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे गाईज. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.